नमस्कार मित्रांनो, मी आपला साग्याबाई स्वागत करतो माझं आज नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आजचा सोमवार आहे आणि आता दुपारचे 12:15 झालेले आहे आणि आज आम्ही जाणार आहोत गोमेदर या ठिकाणी. आणि गौतमेश्वर ऋषीने जे आपण शूटिंग केलेलं आहे त्या ठिकाणी आता आम्ही लगेच निघणार आहोत. माझ्यासोबतच शिवाजी आणि विशाल भाऊ आहेत आणि आम्ही बुलेट गाडी घेऊन चाललेलो आहे. तर मित्रांनो, भेटूया समोर. नाश्ता करायसाठी मी चिप्सचं पॅकेट घेतलं मित्रांनो, आणि शिवाभाऊने समोसा वगैरे मधुमिलन हॉटेल मध्ये. मित्रांनो, जाण्याप्रमाणे आलो, पहिले नाश्ता केला, नंतर आम्ही चहा घेतलाय. आता समोर आम्हाला गोमेदर या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही पाहू शकता जानेफळ या ठिकाणी आम्ही थांबलो आणि तुम्ही सुद्धा या लोकेशनला आले तर जानेफळ या ठिकाणी तुम्ही नाश्ता करून घ्या, कारण समोर नाश्त्याची सुविधा अवेलेबल नाही. त्यामुळं इथं जानेफळ इथे आम्ही नाश्ता करून घेतला. तुम्ही येत असाल तुम्ही नाश्ता करून घ्या. मित्रांनो, तुम्ही जर या लोकेशनला आलात तर खामगाव कडून येताना या हवेले उजव्या साईडला वरवण नंतर श्री क्षेत्र गौतमेश्वर संस्थान गोमेदर या ठिकाणी रोडवरूनच काही अंतराच्या दूरीवर म्हणजे 500 मीटर, अर्धा किलोमीटर अंतरावर मंदिर स्थित आहे. गौतमेश्वर संस्थान हे सप्तऋषीचं तिसरं येणारं ठिकाण आहे मित्रांनो. दर सोमवारी आपण येत असता इथं दुकान. नारळ कितीला दिला? 30 रुपयाला. द्या एक नारळ. हा, श्रावण महिना. तेच ना, मागच्या सोमवारी आम्हाला यायचं होतं इथं, पण ते आता सोमवार चुकल्यामुळं पाणी चालू होतं मागच्या सोमवारच्या वेळेस. हा, त्या नदीला पाणी होतं. रस्ता बंद होता, जानेफळ रस्ता बंद होता, गाव मेकर बंद होता. हा, त्यामुळं कमी पब्लिक आले. लय काहीच नाही म्हणतात. हा, तिसऱ्या सोमवारी जास्त आले असं. तिसरा फोन मस्त टार्गेट जगाच्या करायची नाही. नारळ प्रसादाची पुडी दे. आम्ही इथले मेकर. येतो पूजा करून. श्री गौतमेश्वर संस्थान गोमेदर हे गेट दिसतंय, मेन गेट मंदिरात. मित्रांनो, 12व्या शतकात श्री गौतमेश्वर ऋषींच्या हातातून जे शिवलिंगाची स्थापना झाली होती त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. आणि सर्वप्रथम आपण दर्शन घेतो आणि प्रसाद म्हणून नारळ आणि प्रसादाची पुडी आपण घेतलेलीच आहे या ठिकाणाहून. तर चला मग सर्वप्रथम आपण गौतमेश्वर ऋषींचं जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेऊ. मित्रांनो, गौतमेश्वर गोमेदर या ठिकाणी मी आलो होतो आणि इथेच राहणारे आजोबा आपल्याला भेटले. त्यांना आपण काही प्रश्न विचारू, ते आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे देतील. आजोबा, सर्वप्रथम आपलं नाव. तुमचं नाव काय? मला उत्तम. पूर्ण नाव सांगा. उत्तम उत्तम रामभाऊ सावळे उटी. आपण गोमेदर या ठिकाणी या संस्थांमध्ये राहायचा.
आता इथं तुम्हाला किती दिवस झाले तुम्ही राहता? 12 महिने. 12 महिने. तर आपल्या संस्थांविषयी आपल्याला 2 शब्द बोलायचे. बोला. तर तुम्ही सांगू शकता की हे मंदिर इथली स्थापना ही कोणत्या साली कोणत्या शतकात झाली आणि गौतमेश्वर ऋषींची जी माहिती तुम्ही ते आम्हाला कळवा. तुम्हाला माहिती आहे? हे महाराज हे आता सांगत नाही, 90 वर्ष झाले की 100 वर्ष झाले, जास्त झाले. हा. समजलं? हे 7 ऋषी आहे. 7 ऋषी. पहिलं ऋषी आहे वडाळीचे वशिष्ठ महाराज, हा. देवचे भगदालभ्य, देवाचे बगदालभ्य, गोमेधरचे गौतमेश्वर, गोमेदाचे गौतमेश्वर ऋषी, वरवणचे वाल्मिकी ऋषी, वरवणचे वाल्मिकी ऋषी, पाठटीचे पारेश्वर ऋषी, पाथर्डीचे पारेश्वर ऋषी, दुर्गपुरीचे दुर्वास ऋषी गोरखपुरीचे दुर्वास ऋषी, आणि ईशीचे ईशामित्र ऋषी. ईश्वीचे ईश्वमित्र ऋषी. हो. आता या ऋषींपैकी हे गौतमेश्वर ऋषींचं स्थान आहे हे कितव्या नंबरचं आहे? हे का हा. 3ऱ्या नंबरचं. तर आता तुम्ही मला सांगा, हे 3ऱ्या नंबरचं स्थान आहे. आता या मंदिराची स्थापना ही केव्हा झाली? 200 वर्ष होऊन गेले असतील हो, अंदाज सांगतो मी, जास्त पण कमी नाही. 200 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. बर बर, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नाही. मी तुम्हाला अंदाज सांग 200 वर्षाच्या वरून झाले. 200 वर्षाच्या वरून झालं. तर बाबाजीनं आपल्याला माहिती सांगितल्यानुसार हे 12व्या शतकातलं आपल्याला तर माहिती आहे पोथीनुसार, आणि हे गौतम ऋषींना सेवा करण्यासाठी, आस्था व भक्ती करण्यासाठी या शिवलिंगाची स्थापना केलेली होती मित्रांनो. लक्ष्मीपुरी महाराज येते नाही? हा. लक्ष्मीपुरी शिवाजी महाराज, हो, त्याने काय संघ नेलं का? त्या देवात जमीन किती माहितीये का? हा. 30 आणि तिकडे 7 एकर गावकरीचे. म्हणजे एकूण 37 एकर. संस्थांची. इथे अध्यक्ष चांगला माणूस आहे, राजू होणे. अध्यक्ष कुठले? गोमेधर. इथे जे अध्यक्ष राहतात, अध्यक्षांनी त्याच्या सर्व हातचं आहे. याने 2-3 खोल्या बांधलेल्या आहेत. त्या महाराज सारखा महाराज 2-3 जिल्ह्यात नाही समावले ते. या ठिकाणी अध्यक्षाची मोठी चांगली कामगिरी आहे. तुम्ही पाहू शकता, आपण लहानपणी या ठिकाणी यायचो, इतकं डेव्हलप झालेलं नव्हतं, पण आता या ठिकाणी बरेच सारे कामं झालेले आहेत. या ठिकाणी अध्यक्षाची आपण चांगले कामं केलेत अध्यक्षाने, निधीतून वगैरे, सभा मंडप, इतर कृष्ण मंदिर असेल, बरेचसे इथे कामं झालेले आहेत. हे ठिकाण तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र मध्ये येते. तर धन्यवाद. आणि अध्यक्षाची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी थोडीच. मित्रांनो, संस्थान पण चांगलं डेव्हलप झालेलं आहे. या ठिकाणाहून बरेचसे कावडे यात्रा आमच्या गावाकडे काढत असतात, आणि श्रावण महिन्यातल्या 4ही सोमवारी कावड या इथून निघतच असतात. कावड यात्रेकरिता हे मोठमोठाले हॉल इथं बांधलेलेच आहेत, आणि धारेकडे जाण्याची सुविधा या ठिकाणाहून मित्रांनो तुम्ही पाहू शकता. इथे सुद्धा एक हॉल आहे जेवण्यासाठी, जे काही बाहेर गावून नवस येतात. पाणी वगैरे आला तर या ठिकाणी जेवण्याकरिता हा हॉल नवसवाल्यांसाठी आहे. समोरून स्वयंपाक केला जातो, आणि हे इथे जेवण्याकरिता सुविधा. पहिले आपण लाईव्ह मध्ये होतो, त्यानंतर आपण तुम्हाला लोकेशन दाखवलं. आता ऑफलाईनचा ब्लॉग आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे, मागच्या सोमवारच्या वेळेस ही नदी पूर्ण भरून चाललेली होती. आता ही नदीतलं पाणी कमी झालं, आणि रस्ता देखील गोमुख कुंडाकडे जाण्याचा मोकळा झाला. तो मार्ग मागच्या वेळेस बंद पडलेला होता, आणि आपण आज या ठिकाणी गोमुख कुंडाकडे जात आहोत. तर मित्रांनो, माझा ब्लॉग हा पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पहा. मी आपला साग्याबाई. आपला ब्लॉग हा नक्कीच व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी हा
ब्लॉगला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि ब्लॉग सुद्धा शेअर केला पाहिजे. मित्रांनो हेच ते गोमुकुंड आहे. इकडे समोर धार पडत आहे आणि मी लहानपणी माझ्या आईसोबत या ठिकाणी यायचो. इथे आंघोळ करायचो, आई सुद्धा आंघोळ करायची आणि मग दर्शन घ्यायचं. जे काही आमचा नवस यायचा लहानपणी ते नवस आमचा पूर्ण व्हायचा. समोरच स्वयंपाकात करायचो आम्ही आणि नवस करायचो आणि इथूनच परत आम्ही आमच्या मिस्किनवाडी या जायचो म्हणजे. तर तुम्ही या ठिकाणचं सुद्धा लोकेशन पाहू शकता कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आले नसा तर तुम्ही या ठिकाणी या धारेचं दर्शन घ्या, धारेचं पाणी प्या. ठीक आहे मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आम्ही इथंच समाप्त करतो. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.